नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे जया एकादशी आणि या एकादशी दिवशी तुम्हाला काही खास उपाय करायचे आहेत. हा उपाय तुम्ही एकादशी शिवाय अन्य दिवशी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, माता लक्ष्मीचा वार असतो, पूजा असतो त्या दिवशी तुम्ही करू शकता. त्यामुळे त्याचा चांगला तुमच्या जो उपाय केलेला आहे त्याच्यावरती प्रभाव पडणार आहे आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. तर काय उपाय आहे आणि मी काय अशी विशेष सेवा केलेली आहे ते देखील मी दाखवत आहे. तर आज माता लक्ष्मीची मी पूजा केलेली आहे, हे बघू शकता. तर हे बघा, हे असं मनी प्लॅन्टचं झाड मी आज म्हणजे आणून ठेवलं होतं, पण ते शुभ दिवशीच तुम्हाला लावायचं असतं. मनी प्लॅन्ट्स म्हणजे पैशाचं झाड असतं आणि ह्याची खूप लोकांना प्रचिती आलेली आहे, पण हे झाड तुम्हाला योग्य दिवशी तुम्हाला लावायचं असतं. घरात तुम्ही आणून कधीही ठेवू शकता, पण ते योग्य दिवशी तुम्हाला लावणं आणि व्यवस्थित त्याची पूजा करणं हे महत्त्वाचं आहे. तर हे बघा, मी आणून असं पाण्यामध्ये झाड ठेवलेलं होतं. या झाडाला काही होत नाही, पाण्यामध्ये ठेवलं तरी ह्याला मुळ्या वगैरे फुटलेल्या आहेत बघा. तर अशी मी कुंडी घेतलेली आहे. या कुंडीमध्ये मी माती वगैरे भरून आणलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये होल काढून घ्यायचा आहे तुम्हाला. आता हे झाड स्वच्छ पाण्यामध्ये तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला हळद कुंकू लावून माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. ओम जय श्री महालक्ष्मी माते नमो नमः. 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 आणि हे जे झाड आहे ते तुम्हाला असं त्याच्यामध्ये लावायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे स्वस्तिक काढून तांदूळ चिटकवलेले आहेत. मनी प्लॅन्टच्या झाडाचा खूप प्रभावशाली असा उपाय आहे. ज्या लोकांनी मनी प्लॅन्टचं झाड योग्य दिवशी लावलेलं आहे आपल्या घरामध्ये, त्यांच्या घरी नक्कीच धनदौलतीची बरकत झालेली आहे असं म्हणावं लागेल. ओम जय श्री महालक्ष्मी माते नमो नमः. ओम जय श्री महालक्ष्मी माते नमो नमः. ओम जय श्री महालक्ष्मी माते नमो नमः. तर अशा पद्धतीने कुंडीवरती देखील मी स्वस्तिक काढत आहे. हा खूप श्रद्धेचा विषय आहे. ज्या कोणाला याचे अनुभव आलेले आहेत तोच व्यक्ती हे सारं करू शकतो. तर बघा, अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे. याचं मला जर फळ भेटलं किंवा माझ्याशी काही अनुभव आले तर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. पण लहानपणी माझ्या दरवाजामध्ये असं झाड असायचं, तेव्हा मला कधीच पैशा पाण्याची कमतरता भासली नाही. त्याच्यानंतर माझ्या घरी मी 1-2 असं झाड लावलं, पण ते काही नीट आलं नाही. तर मला एका काकूंनी तेव्हा सांगितलं होतं की तू अशा पद्धतीने झाडाची पूजा कर. झाड आपल्याला जीवन देतं, झाडामुळेच आपण आज जिवंत आहोत. मग त्या झाडाची आपण पूजा ही केलीच पाहिजे. झाड हे आपल्याला देवते समान आहे, कारण त्याच्यामुळे आपण जिवंत आहे. तो आपल्याला ऑक्सिजन देतोय आणि ऑक्सिजन हा जगण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे झाडाचे आपल्यावरती खूप उपकार आहेत, असं सर्वांनी मानून झाडाची पूजा केली पाहिजे. तर अशा पद्धतीने मी आज झाडाची पूजा केलेली आहे.